युतीचक्र निर्भीड मांडणी सत्याच्या बाजूने. नमस्कार. सध्या लातूर शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्षांचे प्रचार आता शिगेला पोहोचलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये लातूर महानगरपालिकेची निवडणूक एक उच्च विद्या विभूषित अशी तरुणी लढवत आहे, जिची चर्चा लातूर शहरातच नाही तर राज्यभर पोहोचलेली आहे. अशी कुमारी ऐश्वर्या सुशील चिकटे या आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया की आपण या टप्प्यामध्ये निवडणुकीला का समोर जात आहोत. नमस्कार. नमस्कार. सर्वप्रथम थँक्यू सो मच मला इथं बोलवल्याबद्दल. आपलेच खूप आभार की आपण एवढ्या तरुण वयामध्ये निवडणुकांना सामोरे जात आहात. पण मला या ठिकाणी जाणून घ्यायला, आपल्या परिवाराबद्दल जाणून घ्यायला आवडेल की एकेकाळचे पॅन्थर महादेवरावजी चिकटे यांचे आपण नात आहात. हे त्यांच्या आठवणीकडे पाहून तुम्ही राजकारणात आलात, तर नेमकं राजकारणात येण्यामागचा उद्देश काय? आठवणीपेक्षा जास्त जो त्यांनी आम्हाला समाजकारणाचा वारसा दिलेला आहे तो मी जोपासलेला आहे लहानपणापासून आतापर्यंत. किंवा एकंदरीत बाबासाहेबांची जी प्रेरणा आहे, महामानवांच्या ज्या प्रेरणा आहेत त्या नेहमीच माझ्यासोबत आहेत एकदम तरुण वयापासून. जेव्हा मी लहानाची मोठी झाले, शाळेमध्ये शिकत होते, तेव्हा एकंदरीत समाजाची जी जाणीव ज्याला आपण म्हणतो की, आणि माझ्या आई वडिलांनी सुद्धा की शिक्षण जे आहे हे तुमच्या शिक्षणाचा कुठेतरी समाजाला वापर झाला पाहिजे किंवा तुम्हाला एक समाजाचं देणं बनते ही जाणीव मला नेहमी माझ्या परिवाराने दिलेली आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून महामानवांचे थोर विचार तर माझ्यासोबत आहेतच. त्यांची प्रेरणा नेहमीच आहे. कारण मी जिथं शिकायला गेले होते, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, ती हीच प्रेरणा घेऊन गेले होते आणि मी वापस सुद्धा याच्यामुळेच आलेली आहे. भारतामध्ये वापस येऊन बाबासाहेबांनी जे समाजकारण केलं किंवा भारताचे संविधान लिहिले यापर्यंत जो प्रवास होता त्या प्रवासाची मी प्रेरणा घेऊन त्या दिशेने पाऊल टाकत आहे आणि ही निवडणूक मी त्याचाच एक भाग म्हणून पाहते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्या पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की जा तुमच्या घराच्या भिंतीवरती लिहून ठेवा की उद्याची शासनकर्ती जमात आम्ही बनणार आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हेच ब्रीद वाक्य सत्यात उतरवण्यासाठी ऐश्वर्या थेट राजकारणात आलेली आहे. लातूरच्या महानगरपालिकेची निवडणूक लढवावी असं का वाटतं? माझ्या दृष्टिकोनामधून गौतम बुद्धांचे जे विचार आहेत की तुम्ही नेहमी वर्तमानात जगलं पाहिजे आणि सध्या वर्तमानामध्ये ही निवडणूक माझ्या समोर आली आणि मी याला एक संधी म्हणून पाहते की मला जनसेवा करण्याची एक याच्यामधून संधी मिळते किंवा हे पद सुद्धा मी खूप जबाबदारीचं मानते. मला संपूर्ण महाराष्ट्रभरातून एकच प्रश्न विचारला जातोय की तू लंडनमध्ये शिकून सुद्धा फक्त महानगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये काय अडले तुझं, तू आमदारकीचं लढव, तू खासदारकीचं लढव, परंतु नगरसेवक हे पद आहे याला 18,000 लोकांचं मी प्रतिनिधित्व करते. मतदार 18,000 आहे तर लोकसंख्या तर त्याच्यापेक्षा जास्त आहे. तर मी प्रत्येक गोष्ट ही खूप सिरियस घेते माझ्या आयुष्यामध्ये आणि मला एवढ्या लोकांचं नेतृत्व करायला भेटेल, एवढ्या लोकांना मदत सेवा करण्याची संधी मला भेटेल, या दृष्टिकोनातून मी ही निवडणूक बघते. आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या ठिकाणी तुम्ही कुठल्या ह्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि तो कालावधी किती होता? मी मास्टर्स इन इकॉनॉमिक हिस्ट्री कम्प्लीट केले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून. ते मी 2021 ते 22 या वर्षामध्ये केलं. आणखी एक सांगण्याचा भाग, बाबासाहेबांनी सुद्धा 1921 ते 1922 या काळामध्ये तिथे अभ्यासक्रम पूर्ण केला होता आणि त्याच्या 100 वर्षानंतर मी तिथे गेले. जाण्यामागची प्रेरणा हीच होती की 100 वर्षानंतर सुद्धा कोणतीही स्त्री तिथे जाऊ शकली नाही माझ्या माहितीप्रमाणे, किंवा सर्वजण म्हणतात की मी समाजातली पहिलीच मुलगी आहे तिथं गेलेली. तर एकंदरीत मी बघते की आता आपण 2026 मध्ये आहेत आणि म्हणावी तशी प्रगती आपल्या देशाची आणखी झालेली नाहीये. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून मी हे पाऊल उचललेलं आहे. ही निवडणूक लढवत असताना लातूर शहर महानगरपालिकेची जर पार्श्वभूमी पाहायची असेल तर या ठिकाणी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी याच पक्षांचं राज्य राहिलेलं आहे. या पक्षाने या ठिकाणी आतापर्यंत सत्ता गाजवलेली आहे.
तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन रिपब्लिकन सेनेच्या वतीने या ठिकाणी निवडणूक लढवतात. इकडे येण्यामागचा उद्देश काय? म्हणजे पक्षाच्या पक्षाचा. दृष्टिकोनातून तुम्ही विचारताय. खरे पाहत आपण लातूरमध्ये प्रत्येकाला म्हणजे संधी दिलेली आहे, बरोबर. तर मी लातूरकरांना एकच आवाहन करते की तुम्ही यावेळेस आम्हाला संधी देऊन बघा आणि आम्ही त्या संधीचे सोने नक्कीच करण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत कुठलं विजन आहे की ते विजन घेऊन तुम्ही हे निवडणूक लढवता? व्हिजन माझ्यासाठी खूप स्पष्ट आहे. बाकी इन्फ्रास्ट्रक्चरशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर तर मी काम करणारच आहे. पाण्याचा जो प्रश्न आहे, पाण्याची ही समस्या फक्त देशभरात नाही तर जगभरामध्ये लातूरचं नाव आहे या समस्येमुळे. मी जेव्हा लंडनमध्ये होते तेव्हा मी जर लातूर म्हणलं तर लोक मला दोन ह्यांनी विचारायचे की त्यांना एक भूकंप पाठवायचा आणि दुसरी ही आपली पाण्याची समस्या. आणि मग हे तर करायचंच आहे, पण शिक्षण क्षेत्रातली जी क्रांती आहे की लातूर पॅटर्न हा प्रसिद्ध आहे, बरोबर. आणि परंतु शिक्षणाच्या ज्या संधी आहेत त्या खूप लिमिट केलेल्या आहेत. लातूरमध्ये जे बाजारीकरण झालेलं आहे शिक्षणाचं हे सगळ्यांना माहिती आहे की मेडिकल एंट्रन्स आणि इंजिनिअरिंग एंट्रन्स किंवा जास्तीत जास्त एमपीएससी युपीएससी स्पर्धा परीक्षापर्यंत हे लिमिटेड आहे. परंतु आपली लोकसंख्या विचारात घेता या जागा ज्या आहेत ह्या खूप कमी आहेत आणि सध्या याच्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. कारण मी विद्यार्थ्यांना बघितलेलं आहे 10वी पर्यंत लातूरचा विद्यार्थी प्रत्येक शाळेतला हा खूप चांगल्यापणे अभ्यास करतो, मार्क्स घेतो. परंतु 11वी 12वीला जे प्रेशर त्यांना दिलं जातं की तू एमबीबीएस लाच लागला पाहिजे किंवा तू IIT लाच लागला पाहिजे किंवा तुझं एमपीएससी युपीएससी झालं पाहिजे. पालकांचा सुद्धा याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल आहे. कारण समाजातले जे प्रेशर आहे ते विद्यार्थ्यांना पेलता येत नाहीये आणि त्याच्यामुळे मला काही करिअर काउन्सिलिंगच्या गोष्टी इथे लॉन्च करण्याचा माझा एक प्रयत्न राहील, जेणेकरून विद्यार्थ्यांचा कोणत्या विषयामध्ये कल आहे ते आपण समजून घेऊ शकतो आणि मग त्याच्या दिशेने जर वाटचाल केली तर त्या विद्यार्थ्याला त्या क्षेत्रामध्ये यश नक्की मिळेल. की बरोबर आहे आपलं म्हणणं की आपण जे फोकस सांगितलेलं आहे की लातूरमध्ये हे डॉक्टर्स आणि इंजिनियर्स बनवण्याची फॅक्टरी मानले अशा पद्धतीनं जाहिराती केली जाते आणि लातूर हे फॅक्टरी म्हणून या ठिकाणी नावारूपाला येत आहे. परंतु हे सोडून सुद्धा विद्यार्थ्यांसाठी करिअर आहे, वेगवेगळ्या संधी आहेत, वेगवेगळ्या रोजगाराच्या वाटा आहेत की त्या वाटा फुलवण्याचं काम आपण पुढच्या कालावधीमध्ये करू इच्छिता. आपली संकल्पना खूप छान आहे की लातूर शहर महानगरपालिकेमध्ये सध्याची जी निवडणूक चाललेली आहे या निवडणुकीमध्ये जे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत त्या राजकीय पक्षामध्ये आता कुणालाही नीतिमत्ता धोरण राहिलेलं नाही. याच्याकडे आपण कसं पाहताय? मी सुरुवातीलाच म्हणलं की मी स्वतःची माझी एक नैतिक जबाबदारी मानते की मी माझ्या शिक्षणाचा ज्ञानाचा वापर हा समाजासाठी कसा करेल. तर माझा फोकस त्याच्यावरतीच आहे आणि सर्वांनी त्याच्यावरतीच द्यावा अशी म्हणजे मी विनंती करते. हे जे राजकीय पक्षाचे जे आता तिकिटासाठी उड्या मारण्याचा जो प्रकार सुरू आहे नीतिमत्ता राजकारणाची ढासळली असं तुम्हाला वाटत? आता माझा अनुभव सांगते याच्यामधला की निवडणूक जी आहे ही तुमच्या जवळची किंवा विश्वासातली माणसं कोण आहेत हे तुम्हाला नक्कीच समजेल. एकंदरीतच लातूर शहर महानगरपालिकेची निवडणूक लढवत असताना तुमचं विजन स्पष्ट आहे की तुम्ही जे काम करणार आहात ती दिशा सुद्धा स्पष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन आपण या निवडणुकीला समोर जातात. शेवटी जाता जाता जर तुम्हाला या निवडणुकीबद्दल आणि विद्यार्थ्यांना जर काय सांगायचं असेल तर ते काय सांगाल? मी विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना एकच आवाहन करेल की आपल्या शिक्षणाचा जो वापर आहे तो खूप लिमिटेड झालेला आहे की तुम्ही एक नोकरी घेता, एक गाडी किंवा एक घर किंवा एक पर्सनल लाईफ जी असते आपण तीच जगतो. परंतु आपल्या समाजाकडे जो बघण्याचा दृष्टिकोन आहे हा खूप वेगळा आहे की अरे नाही हे असंच आहे, हे नाही बदलणार. परंतु ती तुमची जबाबदारी आहे. तुम्ही जर प्रयत्न केले तरच ती बदलू शकेल. तर हा निराशावादी जो दृष्टिकोन आहे तो आपण बदलला पाहिजे आणि पॉझिटिव्ह वेनी कसं बघता येईल राजकारणाकडे सुद्धा बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची वेळ आलेली आहे. कारण भारत हा तरुणांचा देश आहे आणि युवकांनी राजकारणामध्ये यावंच लागेल कारण पर्याय नाहीये.
तिथे आल्याशिवाय चेंज तुम्हाला मिळणार नाही. दुरून बसून तुम्हाला समुद्राच्या काठी राहून किंवा नदीच्या काठी राहून समोर पोहणाऱ्या लोकांबद्दल तुम्हाला भाष्य करता येणार नाही. तुम्हाला स्वतःला तिथे उडी घ्यावी लागेल आणि ती झेप तुम्हाला पूर्ण करावी लागेल असं तुम्हाला वाटतंय. प्रभाग क्रमांक 7 याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि प्रभाग 7 मधून जी तुम्ही निवडणूक लढवत आहे तिला काय समस्या आहे? प्रभाग क्रमांक 7 हा लातूरच्या पूर्व भागामध्ये येतो, जो एक स्लम एरिया म्हणून कन्सिडर केला जातो आणि जे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे, म्हणजे ही हीन नजरेने पाहिले जाते. परंतु आपण सर्व मानव आहेत आणि आपण मानवता ही कधीही विसरली नाही पाहिजे, की म्हणजे आम्ही खूप मोठे किंवा हे खूप लहान, हा जो कॉम्प्लेक्स आहे ही बदलण्याची आता गरज आलेली आहे. आणि हा कशामुळे आहे तर विकास नाहीये असं म्हणलं जातं. तर मग विकास का नाहीये तर मूलभूत कारण हे शिक्षण आहे. आणि जेव्हा तुम्ही शिक्षण घेता आणि तुमच्या बुद्धीचा वापर करता, शिक्षण म्हणजे त्याच्यामध्ये पण फरक आहे. मी नेहमी सांगत असते की एक एज्युकेटेड आणि एक लिटरेट लोकांमध्ये फरक असतो. लिटरेट म्हणजे फक्त जे डिग्री घेतात, पण एज्युकेटेड म्हणजे मॉरल व्हॅल्यूज कॅरी करतात आणि ज्यांना समाजाची जाणीव आहे. तर एज्युकेटेड लोकांचं आपल्याला प्रमाण हे वाढवायचं आहे समाजामध्ये आणि माझे प्रयत्न या दिशेनं आहेत. म्हणजे जसं मी म्हणलं इन्फ्रास्ट्रक्चर तर मी करेलच, परंतु प्रभागामध्ये एक सामाजिक वातावरण असं आहे की जिथं अभ्यास हा केला जाऊ शकत नाही, कारण वाद तंटे चालू असतात किंवा तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण खूप जास्त प्रमाणामध्ये आहे, शिक्षणाविषयी जाणीव कमी आहे किंवा महापुरुषांचं फक्त एक चित्रीकरण केलं जातं, त्यांच्या विचारांची कृतीमध्ये रूपांतरण आपण पाहत नाही. तर मी या प्रभागातील तरुणांना हेच सांगेल की महापुरुषांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे आपण ते आपल्या कृतीमध्ये आणलं पाहिजे, ते आयुष्यामध्ये त्या गोष्टींवरती आपण जगलं पाहिजे, तरच याला महत्व आहे. आणि मग प्रभागातील जर समस्यावर बोलायचं झालं तर मी सांगते, काल मी महिलांसोबत चर्चा करत होते, तर मला एक महिला भेटली, 2 मुलांना तिच्या अक्षरशः 3 महिन्यांचे होते ते, तेव्हा त्यांना पेसमेकर बसवलेला आहे मुंबईमध्ये प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये. मग आता ते काहीतरी 10-12 वर्षाचे झालेत, तर ते तिथे वापस गेले तर तो दवाखाना बंद आहे. तर मग ते क्लूलेस आहेत सध्या, म्हणजे त्यांना माहिती नाही आता मी पुढे काय करू असं ते मला सांगत होते. आणि लातूरमध्ये कुठेही त्याची म्हणजे त्यांना जाणीवच नाहीये. आता ते कधी अप्रोच करू शकतात? जर समजा तिथे एखादं क्लिनिक आहे तर मग मी मोहल्ला क्लिनिकचा जो कॉन्सेप्ट आहे की कमीत कमी ओपीडी किंवा क्लिनिक तरी अवेलेबल पाहिजे, जिथं आपण फर्स्ट कन्सल्टेशन जे म्हणतो डॉक्टरचं ते घेऊ शकतो. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. नंतर कोविडमध्ये जे पाहिलं आपण, ऑनलाईन शिक्षण झालं होतं सगळं, तर मग त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे इंटरनेट आहे, फ्री वायफाय आहे किंवा एक मोबाईल, टॅबलेट, पीसी ही जी साधनं ज्यांच्याकडे अवेलेबल होती तीच शिकू शकली. आणि ही खूप दुःखजनक गोष्ट आहे, कारण शिक्षण हा एक आपला अधिकार आहे आणि तो फक्त केवळ या सुविधा तुमच्याकडे उपलब्ध नाहीत त्याच्यामुळे तुम्ही शिकू शकत नाहीयेत, ही खूप दुःखाची गोष्ट आहे. तर मग माझं याच्यावरती भर आहे की आपण डिजिटल लायब्ररीज बनवण्याचा माझा प्रयत्न राहील, जेणेकरून आपल्या तरुणांना, विद्यार्थ्यांना पूर्ण जगामधील पुस्तकं ही एका प्लॅटफॉर्मवरती भेटू शकतील. नंतर फ्री वायफायचा माझा एक कॉन्सेप्ट आहे, या गोष्टींवर मी काम करू इच्छिते किंवा एकंदरीत वाचनालयामधून, लायब्ररीमधून त्यांना एक जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिथे ते जाऊन अभ्यास करू शकतात. खूप चांगले विचार घेऊन आपण या निवडणुकीला समोर जातात. आपण आपल्या प्रभागाचा सुद्धा चांगला अभ्यास केलेला आहे की आपल्या येणाऱ्या निवडणुकीसाठी आणि आपले जे काही विचार घेऊन आपण समाजामध्ये जातात ही याचा विजय नक्कीच होईल. आपण जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली जी काही संविधान आहे त्या संविधानाचा हक्क आणि त्याचे मूलभूत तत्व यामधला मनोभाव भाव यावरती देखील आपण या ठिकाणी बोललात. आपली ही इच्छा या निवडणुकीच्या माध्यमातून सार्थकी लागेल अशी अपेक्षा करूया. आपण युटी चक्र पॉडकास्टच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला एवढी माहिती दिली याबद्दल आपले आभार. धन्यवाद. थँक्यू सो मच. युती चक्र, निर्भीड मांडणी सत्याच्या बाजूने.